ठीक आहे बाळांनो, तुम्हाला मगाशीचं उदाहरण दिल्यानंतर समजलं असेल की कशा पद्धतीने हे आपल्याला सगळं सांभाळून ठेवायचं आहे. आपण सांभाळू शकतो का? नाही, थोडासा हातभार मात्र आपण लावू शकतो. ओके, चलो नाव सी एन्व्हायरमेंटल बॅलेन्स, पर्यावरणाचे संतुलन. देर आर मेनी फूड चेन्स इन अवर एन्व्हायरमेंट. पर्यावरणामध्ये अनेक अन्न साखळ्या असतात. Because of these food chains, every living thing get the food it needs and therefore continues to live. आणि याच अन्न साखळ्यांमधून प्रत्येक सजीवाला अन्न मिळते आणि तो जिवंत राहू शकतो किंवा तो जगू शकतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन द सॉइल हेल्प्स द प्रोग्रेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यू, डेड ॲनिमल्स, एक्सक्रीटा एक्सेट्रा. आता मात्र समजलं नसेल काय आहे हे. काय आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव, बरोबर आहे, सूक्ष्मजीव. आता या सूक्ष्मजीवामध्ये काय दिसतंय तुम्हाला? तर मातीमध्ये छोटे छोटे, आपल्या डोळ्यांना न दिसणारे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. तर ते काय करतात? तर प्लांट रेसिड्यू वनस्पतींचे पार्ट, भाग, काड्या असतील, पानं असतील खाली पडलेले वगैरे, किंवा आपण आणलेल्या भाज्यांच्या काड्या असतील, तर हे सगळे. त्याच्यानंतर डेड ॲनिमल्स, प्राणी मरतात ना, कुत्री मरतात, गाढव मरतो किंवा कुठलाही प्राणी असतो तो मरतो, तर त्याला डेड ॲनिमल्स म्हणतात. त्याच्यानंतर एक्सक्रीटा म्हणजे विष्टा, प्राण्यांनी केलेली शिशू, आपण केलेली शिशू, हे सगळं म्हणजे एक्सक्रीटा, टाकाऊ पदार्थ. As a result, substances that help the growth of plants are formed. जे काही वाढीसाठी, वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे घटक आहेत, तर ते घटक तयार करण्याचं काम हे डिकम्पोजिशन म्हणजेच काय म्हणतात? तर कुजवून आणण्याची, विघटन किंवा कुजवून आणलं जातं, कुजवलं जातं, सडतो आपण म्हणतो ना, तर त्याला डिकम्पोजिशन म्हणतो. तर हे सगळं काय केलं जातं? कुजवून आणल्यानंतर मातीमध्ये मिसळतात आणि मातीमध्ये मिसळल्यानंतर त्याचा वापर वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी करतात. प्लांट्स यूज देम फॉर देअर ग्रोथ. दस प्लांट्स यूज सबस्टन्सेस इन द सॉइल आर for their growth, and when the plants and animals die, the decomposition of their remains adds these substances to the soil once again. This is an important cycle in the environment. सगळ्यात महत्त्वाची सायकल आहे ही. सायकल आपली सायकल आहे का? नाही. काय, जे काही चक्र आपण म्हणतो, तर ते हे एक महत्त्वाचं चक्र आहे. वनस्पती वाढते, त्या वनस्पतीला प्राणी खातात, म्हणजेच कीटक खातात, त्या कीटकांवरती दुसरे प्राणी जगतात, त्या प्राण्यांवरती दुसरे. फॉर एक्झाम्पल, वनस्पतीला खाणारा कॅटरपिलर आहे, त्या कॅटरपिलरला खाणारे स्पॅरो आहे, त्या स्पॅरोला खाणारा जो काही स्नेक आहे, त्या स्नेकला खाणारा जो काही ईगल आहे, हे सगळे जगतात, एकाला एकमेकांना खाऊन हे सगळे जगतात. पण नंतर ईगलचं काय होतं? ईगलही मरतो ना. मग तो मेल्यानंतर कुठे पडतो? तर तो मातीमध्ये. आणि मातीवरती पडल्यानंतर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, तर ते सूक्ष्मजीव काय करतात? डिकम्पोजिशन, त्या ईगलच्या बॉडीला कुजवण्याची क्रिया ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. ओके, सगळ्यांना समजतंय? मग हे कुजल्यानंतर जे काही पार्ट आहेत छोटे छोटे, तर ती मातीमध्ये मिक्स होतात आणि त्या मातीमधून वनस्पतीच्या मुळांना भेटतात आणि त्या मुळांमधून त्यांचा वापर, ज्याला आपण मिनरल्स म्हटलेला आहे, तर त्याचा वापर काय करतात? या वनस्पती करतात. म्हणून इट इज वन काइंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट सायकल इन द एन्व्हायरमेंट. आणि म्हणून पर्यावरणातला ही एक सगळ्यात महत्त्वाची चक्र आहे. Also, living things get continuous supply of water because of the water cycle. Water cycle, जलचक्र आपण ज्याला म्हणतो, जलचक्र. Here, students, see this picture. What you see? Raining. Okay.
At the one side you see the raining, then other side there causes the evaporation of water. Right? First of all, the river flows on the floor of the earth. जे काही पृथ्वी जमिनीवरती आहे ती नदी वाहताना दिसते, बरोबर आहे. द सन शाईन्स इन द स्काय, जे काही सन आहे तो प्रकाशित आहे, बरोबर आहे. दॅट सनलाईट कॉजेस द इव्हॅपरेशन. इव्हॅपरेशन तुम्हाला या ठिकाणी दिसते, कुठं? इथं. इव्हॅपरेशन बाष्पीभवन, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे? बाष्पीभवन म्हणतो. बाष्पीभवन म्हणजे काय? द वॉटर कन्वर्ट्स इन टू वेपर. वेपर, या ठिकाणी तुम्हाला वेपर दिसते, लाईन्स दिसत, व्हाईट लाईन्स दिसत आहेत. दीज आर द वॉटर वेपर्स कमिंग फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर. पाण्याच्या पृष्ठभागावरून पाण्याचं झालेलं बाष्पातलं रूपांतरण हे तुम्हाला दिसत आहे. काय होतं आहे? दॅट गोज अपवर्ड, वरती जात आहेत. अँड दे मेक द क्लाउड्स, आणि काय तयार होताना दिसत आहे? क्लाउड्स. When the water evaporates, that connects to the dust particles. Dust particles, these are present in the air. These water vapors connect with the or joint with the dust particles. जी काही वेपर आहे ती वेपर काय करते? या डस्ट पार्टिकलसोबत कनेक्ट होते, जॉईन होते. अँड दे फॉर्म द क्लाउड्स, आणि काय तयार करतात? क्लाउड्स तयार करतात. हिअर यू सी द क्लाउड्स, हे क्लाउड्स आहेत, दीज क्लाउड्स. अँड दे गोज अपवर्ड 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 इन द स्काय. वरती, सगळ्यात वरती जातात, हाईटवरती जातात. देर विल गेट द एअर, कोल्ड एअर. काय मिळतो? थंड वारा लागतो. अँड वेन द क्लाउड्स गेट द कोल्ड एअर, देअर कॉजेस द कंडेन्सेशन. काय होतं? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन द प्रोसेस. प्रोसेस कशाची प्रोसेस आहे? तर वेपर कन्वर्ट इनटू वॉटर अगेन. वाफेचं पाण्यात रूपांतर होणं त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. सरळ सरळ सांद्री भवन, सांद्री भवन असं म्हटलेलं आहे. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड? बाष्पीभवन, सांद्रीभवन. बाष्पीभवन पाण्याचं बाष्पात रूपांतर होणं, वाफेत रूपांतर होणं. आणि कंडेन्सेशन म्हणजे वाफेचं परत पाण्यात रूपांतर होणं. ओके, कळते सगळ्यांना? दॅट वेन द क्लाउड्स गेट द कोल्ड एअर, they convert into the water again, and in the form of rain the water comes on the earth. आणि काय दिसतं तुम्हाला? तेच पाणी आपल्याला परत जमिनीवर येताना दिसते. इट इज अ वन काइंड ऑफ सायकल. काय दिसते? चक्र. पाणी वाहणं, वाफ होणं, ढग बनणं, पाणी येणं. पाणी वाहणं, वाफ होणं, ढग बनणं, पाणी येणं, म्हणजे पाऊस पडणं. परत हे पाणी वाहणं, वाफ होणं, हे म्हणजे इट इज वन काइंड ऑफ सायकल. सायकलचं चाक कसा फिरतो? रिपीट 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 फिरतो. तर तशाच पद्धतीने ही गोल सर्कल जे आहे ते आपल्याला सततच आपल्याला फिरताना दिसतं, किंवा कंटिन्युअसली ही सायकल आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये घडून येताना दिसते. तिला आपण म्हटलेलं आहे वॉटर सायकल. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड? Here again you see one kind of cycle. You take a breath. Now breathe in. Now release the breath. Then take again. Take in, take out. Okay. What happened here? The air comes in the body and air throw out from the body. When we breathe in, at that time oxygen come. Oxygen, a gas name. Oxygen come. And when we breathe out, we throw out the air. Carbon dioxide. Carbon
कार्बन dioxide, okay, and oxygen. Every animal breathe in, that time take oxygen, and every animal, every living thing breathe out, at that time carbon dioxide releases. Okay, here also you see the picture. The giraffe that breathe out carbon dioxide means the carbon dioxide releases. What happened here? Carbon dioxide releases. Carbon dioxide releases. Okay, then, and when the carbon dioxide taken by the plants, that plants uses the carbon dioxide and releases the oxygen. काय घेतो? Oxygen. That oxygen mix into the air. Okay, and that oxygen also again taken by the animals or living things. Means here you see plant. This is a plant. That plant take carbon dioxide. Plant releases oxygen, and this oxygen taken by the giraffe. Then giraffe releases carbon dioxide. The carbon dioxide absorbed by the plant. Again plants releases oxygen. Oxygen absorbed by the animals or living things, or that living things again releases. Means one kind of cycle here you again see. So it is called कार्बन सायकल. काय म्हणतो त्याला? कार्बन सायकल. काय म्हटलं जातं? कार्बन सायकल असं म्हणतो त्याला. ओके, अंडरस्टँड एव्हरीवन? Okay guys, see, there are several other such cycles in the nature. Thus there is interaction among living things and between living and non-living things in the nature. The interaction go on continuously. This helps to maintain the food chains in the environment. When the various cycles in the environment go on interrupted, environmental balance get maintained. आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फूड चेनमुळं किंवा सायकल्समुळं हा जो काही पर्यावरणाचा समतोल आहे तो व्यवस्थित अखंडपणे चालू राहिलेला असल्यामुळे पर्यावरणाचं जे काही संतुलन आहे ते व्यवस्थित राखलं जात आहे. समजते सगळ्यांना? पर्यावरणात असे जे काही चक्र आहेत त्या चक्रांमुळे सजीव निर्जीव यांच्यामध्ये होणारी जी देवाणघेवाण आहे याचमुळे पर्यावरणात अन्न साखळ्या अबाधित राहतात आणि याच साखळ्यामुळं पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली आहेत, ज्यामुळं पर्यावरणाचं समतोल राखलं जात आहे. ओके, I think everyone understand this lesson. Okay, here always remember that for the existence of living things it is important that environmental balance is maintained. सर्व सजीवांचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर त्यासाठी पर्यावरणाचा संतुलन हा टिकून ठेवणं गरजेचं आहे. कळतंय सगळ्यांना? परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल? बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन, मायक्रो ऑर्गॅनिझमची डेफिनेशन, एन्व्हायरमेंटची डेफिनेशन, कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर वॉटर सायकल, कार्बन सायकल, फूड चेन्स वेगवेगळ्या, त्याच्यानंतर फूड चेनची डेफिनेशन, फूड वेबची डेफिनेशन. आणखीन एक महत्त्वाचं ते म्हणजे तुम्हाला जी काही डायग्राम आहे ती सुद्धा डायग्राम विचारली जाऊ शकते. कोणती आहे मग ती डायग्राम?
तर ही असेल अ प्लांट. ओके, तसं यांना लक्षात येतं आहे. मग सगळ्यांनी आता मी जे काही सांगितलेलं आहे ती पटकन एक वही घ्यायची आणि त्या वहीमध्ये सगळं लिहून काढायचं आहे आणि सगळा धडा वाचल्यानंतर जी काही एक्सरसाइज दिलेली आहे ती तुमच्या क्लासवर्कमध्ये कंप्लीट करायची. ओके गाईज, थँक्यू.